न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करीत करण्यात आला निषेध। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षांची लागवड करीत साजरा करण्यात आला शिवराज्याभिषेक दिन। राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांचा विजय निश्चित असल्याचा सूरज चव्हाण यांचा विश्वास। आदित्य महोत्सवानिमित्त अंचाळ्यात 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार। आणि श्री क्षेत्र रानमळा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीस प्रारंभ। आता बातमीपत्र विस्ताराने। भारतीय जनता पार्टी धुळे महानगरतर्फे गोहत्येचे पातक करणाऱ्या व त्याची पाठराखण करणाऱ्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रतिमेस शहरातील झाशीराणी चौकात जोडे मारो आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला। भारतीय जनता पार्टी धुळे महानगरतर्फे गोहत्येचे पातक करणाऱ्या व त्यांची पाठराखण करणाऱ्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रतिमेस शहरातील झाशीराणी चौकात जोडे मारो आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेलाही जोडेमार आंदोलन करण्यात आले। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बकरीद निमित्ताने कत्तलीसाठी गोवंशातील भाकड व वयस्क जनावरे मुस्लिम कसायांनी विक्रीसाठी आणले असता पोलीस प्रशासनाने बेकायदेशीरपणे गोवंश कत्तलीसाठी आणलेले गुरे ताब्यात घेतल्याने आणि ती सोडावी अशी विनंती करणाऱ्या मालेगाव शहरातील एका व्यक्तीबरोबर खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दूरध्वनीवर साधलेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली। यात गोहत्येचे पातक करणाऱ्या कसायाने धुळे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला व तुम्हाला निवडून आणण्याचे श्रेय आमचे असून आपण धुळे लोकसभा मतदारसंघातील 5 विधानसभा मतदारसंघात प्रचंड मतांनी मागे असताना आमच्या मुस्लिम बहुल मालेगाव मतदारसंघाने आपणास निवडून आणले। यामुळे आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून जप्त केलेली जनावरे व वाहन सोडून देण्याची कृपा करावी व तुम्ही माझी आई आहात, कारण माझी स्वतःची आई अल्लाह घरी गेली असल्याने मी तुम्हालाच आई मानत आहे, असे भावनिक आवाहन केले। व यानंतर खासदार बच्छाव यांनी त्यांना पूर्ण प्रयत्न करून आपली नुकसान भरपाई करण्याची व या प्रकरणातून सुटका करण्याचे आश्वासन दिल्याने सर्वत्र खासदारांच्या या कृतीचा तीव्र निषेध होत आहे। धर्मांध कसायांचा व पाठराखण करणाऱ्या खासदार शोभा बच्छाव यांच्या प्रयत्नांचा धिक्कार म्हणून धुळे महानगर भाजपतर्फे लोकप्रतिनिधी व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाशीराणी चौकात खासदार शोभा बच्छाव यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करीत व त्यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते रवी बेलपाठक, माजी महापौर प्रतिभा चौधरी, गजेंद्र आंपळकर, प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरमन गवळी, महिला मोर्चा उपाध्यक्ष जयश्री आयराव, जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, चेतन मंडोरे, आकाश परदेशी, पवन जाजू, श्याम पाटील, अमोल मासुळे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, निशा चौबे, अण्णा खेमनार, छोटू थोरात, माजी नगरसेवक सुनील बैसाने, जीवन शेंडगे, भागवत चितळकर, प्रशांत बागुल, शांताराम नेरकर, अनिल दीक्षित, कमलाकर पाटील, माजी नगरसेवक रावसाहेब नांद्रे, बंटी दात्रक, माजी नगरसेवक राजेश पवार, संजय बोरसे, राजेंद्र खंडेलवाल, उमेश जैन, सुरेश भाळकर, जयंत वानखेडकर, भिलेश खेडकर, रमेश करणकळ, अनिल सोनार, ॲडव्होकेट किशोर जाधव, हेमंत मराठे, वंदना सातपुते, नेहा इरराव, मनीषा ठाकूर, योगिता वाघोल, संगीता राजपूत, आरती महाले, प्रमिला जाधव, शीला वडागे, छाया पाटील, सचिन पाटील, सागर कोडगीर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मालेगाव येथे साधारणतः 100च्या आसपास गायी या कत्तलीसाठी जमा केलेल्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी शोभाताई बच्छाव खासदार ताई यांनी पोलीस स्टेशनवर दबाव आणून, एसपींवर दबाव आणून ते सोडवण्यासाठी जी प्रयत्न केले आणि ज्या गायींची हत्या करण्यासाठी कसायाने त्या क्लिपमध्ये बोललेलं आहे की या गायी कत्तलीसाठी नेत आहेत, तरीसुद्धा देखील शोभाताईंनी त्याचा विचार न करता फक्त त्या कसायांना कशी मदत करता येईल हा विचार केलेला आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि शोभाताई बच्छाव यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे। यामध्ये शोभाताईंच्या पहिल्या क्लिपमध्ये आपण पूर्णपणे बघा, तो बोलण्याच्या अगोदर ती म्हणते की मी पोलीस अधिकाऱ्यांना आणि आयजींना फोन लावलेला आहे, म्हणजे अगोदर त्यांना ही कोणीतरी बातमी दिलेली आहे। आणि इस्लाममध्ये कुठेही गायी कापण्याचं हे नसताना जाणून बुजून हिंदूंच्या गायी कापल्यानंतर हिंदुत्वामध्ये, हिंदू लोकांमध्ये याचा प्रक्षोभ वाढेल। बकरा ईद म्हटलेलं आहे, गाय ईद नाही म्हटलेलं आहे, बैल ईद म्हटलेलं नाही।
मुळात बकरा ईद म्हणजे बकऱ्यांना कापलं पाहिजे. तो स्वतः म्हणतोय माय तुम मेरी माँ हो, आई हो, और आई हमने तुमको क्या क्या करके चुन के लायला है. 5 इसमें तुम गिर गई थी, अकेले मालेगांव ने तुमको किया और करोड़ों रुपयों का माल हमारा जब्त हो गया है. 2 दिन में ये छुड़ाओ, नहीं तो हमको कुछ अलग करना पडेगा. म्हणजे एका प्रकारे त्याने धमकीही दिलेली आहे. आणि म्हणून या घटनेचा हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीने जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या उपस्थितीत हा निषेध केलेला आहे. त्याचप्रमाणे गेल्या 3 दिवसापूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना कुणी मांत्रिकांनी सांगितलं असेल, ज्यांनी मांत्रिक विधेयक आणून हा महाराष्ट्र पुरोगामी आहे हे सिद्ध असताना सुद्धा त्यांना कुणीतरी सांगितलं असेल की एखाद्या गरीब कार्यकर्त्याकडनं जर तुम्ही तुमचे पाय धुवून घेतले तर येणाऱ्या काळात तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकता की काय. आणि म्हणून त्याने त्या गरीब कार्यकर्त्याला पाय धुवून पुसायला लावले. परंतु आमच्या पंतप्रधानाने गरिबांचे पाय पुसलेले आहेत, गरिबांचे पाय धुवून त्यांची पूजा केलेली आहे. आणि या नेत्याने स्वतःचे पाय धुवून घेतल्यामुळे हा गोरगरीब ओबीसी समाजावरही अन्याय झालेला आहे. या घटनेचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं नाना पटोले यांचा जोडो मारो आंदोलन करून त्यांनी या घटनेमध्ये आपला राजीनामा देऊन मी पुरोगामी तत्वाला काळीमा फासलेला आहे हे सिद्ध करून द्यावं आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार येणाऱ्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिंदखेडा येथील साई लीला नगर येथे मोकळ्या जागेत 30 वृक्षांची लागवड करीत शिवराज्याभिषेक दिवस साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार येणाऱ्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिंदखेडा येथे वृक्ष संवर्धन समितीतर्फे शहरातील साई लीला नगर येथील मोकळ्या जागेत 30 वृक्षांची लागवड करून प्रतिमा पूजन करण्यात आले. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मोलाचे योगदान लाभले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेबरोबरच पर्यावरण संवर्धनाचे काम केले होते. तोच वारसा पुढे नेत वृक्ष लागवड करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यात पिंपळ, करंज, निंब, पेरू, सीताफळ, आपटे या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष योगेश चौधरी, स्थापत्य अभियंता पंकज बांबरे, परेश देशले, जैन अलर्ट ग्रुपचे सुमित जैन, विजय चौधरी, संदीप पाटील, भूषण पवार, राजेंद्र मराठे, दादा मराठे, जीवन देशमुख, स्वप्नील सोनार, हुसेन शमशी, गुलाबराव बडगुजर, संदीप राजपूत, हर्षल मराठे, दीपक मराठे, यश मराठे, सागर कासार, हर्ष गुप्ता, मुकेश मराठे, निलेश चौधरी आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा त्यानिमित्त वृक्ष संवर्धन समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि इतर संघटना यांच्या वतीने आपण एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं ठेवला होता आणि त्या अनुषंगाने आज सर्वांनी ते वृक्षारोपण केलेलं आहे. मागील 5 वर्षापासून वृक्ष संवर्धन समिती शिंदखेडा शहर आणि परिसरात विविध झाडांची लागवड करून संवर्धन करत आहे. समितीने आजपर्यंत जवळपास शेकडो झाडांची लागवड करून संवर्धन केले आहे. ही खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. आपण नेहमी बघतो की पर्यावरण सध्या 45 टेम्परेचरपर्यंत पोहोचलेलं आहे. हे टेम्परेचर आपल्याला कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. त्यासाठी आज सर्वांनी ती उपस्थिती देऊन वृक्ष लागवड केलेली आहे. असंच आपण येत्या पावसाळ्यामध्ये म्हणजे डिसेंबर जानेवारीपर्यंत ही वृक्ष लागवड चालू ठेवणार आहोत आणि यावर्षी कमीत कमी 500 वृक्ष लागवड करण्याची आपली संकल्पना आहे आणि आपण ते पूर्णत्वास नेणार आहोत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पाठबळ व इतरांनी दिलेल्या छुप्या पाठिंब्यामुळे ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पाठबळ व इतरांनी दिलेल्या छुप्या पाठिंब्यामुळे ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्या झाशी राणी चौकातील संपर्क कार्यालयात सूरज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की गेल्या 3 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून मी आणि कार्यकर्ते नाशिक नगर जिल्ह्यात नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांचा प्रचार करीत आहोत. गुरुवारी धुळे नंदुरबारमध्ये आम्ही प्रचार करणार आहोत. शिक्षकांचा हक्काचा उमेदवार असल्याने ॲडव्होकेट महेंद्र भावसार हे निवडून येतील असा आम्हाला विश्वास वाटतो. प्रचारादरम्यान शिक्षक मतदारांनी बोलताना त्यांच्या बोलण्यातून हा विश्वास जाणवला. याआधीचे शिक्षक आमदार हे शिक्षकांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यात आणि त्या सोडवण्यात
कमी पडल्याने शिक्षकांच्या बोलण्यातून दिसून आले. त्यामुळे 26 जूनला होणाऱ्या मतदानानंतर ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांना शिक्षकांची पहिली पसंती मिळत ते विजयी होतील. शिक्षकांचे प्रश्न केवळ समजून घेणाराच नव्हे तर ते प्रश्न सोडून देणारा उमेदवार असला पाहिजे. ॲडव्होकेट महेंद्र भावसार हे शिक्षकांच्या प्रश्नासाठी झटणारे, त्यांच्या समस्या सोडवणारे उमेदवार म्हणून शिक्षक मतदार त्यांच्याकडे पाहत आहेत. याआधी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे केंद्र हे नाशिक नगर असायचे, परंतु राष्ट्रवादीने तगडा उमेदवार देत धुळे, जळगाव, नंदुरबार हे जिल्हे देखील मतदारसंघात असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादीमुळेच निवडणूक 5 जिल्ह्यांसाठी होत आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, राष्ट्रवादीचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भांबरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार, कुणाल पवार, महेंद्र सिरसाट, उमेश महाले, प्रमोद साळुंके, शहर महिला जिल्हाध्यक्ष जया साळुंके आदी उपस्थित होते. यांच्या प्रचाराच्या निमित्तानं गेल्या 3 दिवसापासून आम्ही नाशिक, नगर आणि आज धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात दौरा करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक हक्काचा उमेदवार म्हणून महेंद्र भावसार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील हा विश्वास आम्ही दौरा करत असताना आम्हाला जाणवलं. कारण अनेक वर्षापासून जी लोक या भागाचं प्रतिनिधित्व करत होते ते कुठंतरी शिक्षकांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडण्यासाठी कमी पडल्यात अशी भावना आम्ही ज्या शिक्षकांना भेटलो त्या ठिकाणून जाणवल्या. यावेळी ही निवडणूक पक्षाची नसून शिक्षक मतदारसंघातील ज्या मतदार शिक्षक आहेत त्यांनीच हातात घेतलेले आणि आम्हाला विश्वास आहे की 26 तारखेला सर्वाधिक मताधिक्य पसंती क्रमांक 1चं मिळून महेंद्र भावसार हे विजयी होतील. आपले काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे आदित्य महोत्सवानिमित्त धुळे तालुक्यातील अंचळा येथील 10वी व 12वीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत त्यांचे मनोबल वाढविण्यात आले. युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे आयोजित आदित्य महोत्सवाअंतर्गत धुळे तालुक्यातील अंचाळे गावातील 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत त्यांचे मनोबल वाढविण्यात आले. ग्रामीण भागात बहुतेक विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातून असतात. त्यांना शहरात मोठ्या अडचणी व समस्यांना तोंड द्यावे लागते. घराची परिस्थिती अत्यंत बेताची असताना सुद्धा विद्यार्थी चांगले गुण मिळवून पास होतात. त्यांचे मनोबल वाढावे त्या उद्देशाने युवा सेनेतर्फे सदर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, विस्तारक तथा उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, युवा सेना उपतालुका प्रमुख प्रियजित पवार, शहर चिटणीस गोपी चव्हाण, सुमित गोडसे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत श्री सेवालाल महाराज, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख, शिवसेनेचे नेते ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. असे आमचं आदर्श आणि शक्तिस्थान असलेले आदित्य साहेब ठाकरे, शिवसेना सचिव, युवा सेना सचिव, आमच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा. त्या ठिकाणी लाख रुपये फी घेतात, डोनेशन घेतात, परंतु युवा सेनेच्या माध्यमातून तुम्ही जर कधी आलात तर तुमच्याकडनं 1ही रुपया कोणतीही संस्था घेणार नाही, कोणताच क्लास तुमच्याकडनं पैसे घेणार नाही. अत्यंत जे काही नियम असतील शासनाचे त्या नियमानुसारच त्या ठिकाणी आम्ही त्यांना काम करायला लावतो. कोणालाही काही अडचण आली, शहराही भागामध्ये काम करत असताना तुम्ही तिथं आले, तुम्हाला हॉस्टेल मिळत नसेल, तुम्हाला कुठं काही ॲडमिशनाची काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही निश्चित आम्हाला सांगा. आम्ही तुमचे मोठे भाऊ म्हणून त्या ठिकाणी काम करू, तुम्हाला न्याय मिळवून देऊ. एवढेच 2 शब्द मी बोलतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आषाढी एकादशी निमित्त धुळे तालुक्यातील श्री क्षेत्र रानमळा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदिंडीस विठुरायाचा गजर करीत बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त धुळे तालुक्यातील श्री क्षेत्र रानमळा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदिंडीला विठुनामाचा गजर करीत बुधवारी प्रारंभ करण्यात आला. पायदिंडीचे हे 29वे वर्ष असून यंदाही दिंडी दरम्यान समाज प्रबोधनाचे कार्य केले जाणार आहे. तालुक्यातील श्री क्षेत्र रानमळा येथून दरवर्षीप्रमाणे संस्था निर्गुणपुरी, अबुके पाडवाले बाबा, श्री सद्गुरू एकनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर, श्री क्षेत्र रानमळा
यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्त परायण सद्गुरू पुरुषोत्तम महाराज आठवळे यांच्या मार्गदर्शनाने व हरिभक्त परायण गणपत गावडे यांच्या प्रेरणेने सर्व श्री क्षेत्र रानमळा ग्रामस्थ व पंचक्रोशीतील दानशूर भाविक भक्तांच्या सहकार्याने या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। या दिंडी सोहळ्याचे यंदा 29वे वर्ष आहे। विशेष म्हणजे दिंडीच्या माध्यमातून गावोगावी भजन, भारुड, कीर्तन तसेच प्रवचनाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य केले जाते। त्यानुसार यंदाही रक्तदानाचे महत्त्व व फायदे पटवून देणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रबोधन करणे, अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन, पाणी अडवा पाणी जिरवा विषयावर प्रबोधन, मुलगी वाचली कुटुंबाची प्रगती झाली या विषयावर प्रबोधन, देव देश व धर्मासाठी प्रबोधन करणे, व्यसनमुक्तीचा संदेश देणे, वारकरी संप्रदायाला अनुसरून कीर्तन, प्रवचन, भजन तसेच भारुडचे आयोजन केले जाणार आहे। यावेळी विनेकरी, हरिभक्त परायण जयराम करचे, ज्ञानेश्वर आठवळे, राघोदास गावडे, शिवाजी गावडे, बारकू गावडे, रवींद्र गावडे, मुनींद्र आव्हाळे, प्रेम गावडे, ब्रह्मा पानगे, जयेश गावडे, सुधाकर गावडे, नाना महाराज, ज्ञानेश्वर महाराज आव्हाळे, समाधान वायसे, विक्रम गावडे, ज्ञानेश्वर गावडे, रवींद्र गावडे, दत्तू गावडे, अण्णा आठवळे यांच्यासह भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री सद्गुरू एकनाथ महाराज संस्थान रानमळा यांच्या आशीर्वादाने आणि श्री हरिभक्त कैलासवासी पुरुषोत्तम महाराज आठवळे आणि गणपत अण्णा गावडे यांच्या कुशल मार्गदर्शनाने आज तागायत 28 वर्षापासून श्री क्षेत्र रानमळा ते श्री क्षेत्र पंढरपूर हा पायी दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम हा सालाबादप्रमाणे याही वर्षी आज दिनांक 1/6/2023 रोजी रानमळा येथून प्रयाण करून आज पंढरपूरला जाण्यासाठी मार्गस्थ या ठिकाणी होत आहे। श्री पांडुरंगाच्या कृपेने 26 दिवसाचा आमचा हा प्रवास असून 4 दिवस हे पंढरपूर येथे आमचे मुक्कामी असतात। पंढरपूर या ठिकाणी मी अष्टमीला पोहोचून अष्टमी, नवमी, दशमी आणि एकादशी असे 3 दिवस पंढरपूरमध्ये हरी जागर, नामस्मरण, कीर्तन, भगवंताचं दर्शन, चंद्रभागेचे स्नान आणि पंढरपूर नगर प्रदक्षिणा अशाप्रमाणे आम्ही कार्यक्रम आज तागायत श्री सद्गुरू एकनाथ महाराज संस्थान रानमळा यांच्या कृपा आशीर्वादाने नित्यनेमाने हा चालत आलेला आहे आणि असाच कार्यक्रम भविष्यात देखील श्री सद्गुरू एकनाथ महाराज आपला कार्यक्रम हा असाच पुढे चालू ठेवतील अशी मी सद्गुरू एकनाथ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो। किती वर्ष झाले? 28 वर्षापासून चाललेली वारी। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करीत करण्यात आला निषेध। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षांची लागवड करीत साजरा करण्यात आला शिवराज्याभिषेक दिन। राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांचा विजय निश्चित असल्याचा सूरज चव्हाण यांचा विश्वास। आदित्य महोत्सवानिमित्त अंचाळ्यात 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार। आणि श्री क्षेत्र रानमळा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीस प्रारंभ। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।